ॲपमधून तुम्हाला किंवा त्या टाईमामधून तुम्हाला एक गोष्ट बदलता आली, कोणती तरी एक गोष्ट बदलता आली, तर तुम्ही ती कोणती गोष्ट असेल? ती कोणती गोष्ट मी असेल? अरविंदला बदललं असतं. आपण बघतोय की या सगळ्यावर जो वायफळ खर्च होतोय, हं, शिक्षणावर आणि हेल्थवर बजेटमध्ये बघ 4% खर्च आहे. हं, त्याच्यावर कोणीच बोलत नाहीये. कारण कोणाला पडलेलीच नाहीये. पडली आहे ती मतं विकत घ्यायची आहेत. हं. त्यांना देशाला जर शिकवलं आणि समृद्ध केलं, तर ह्या टोळीला कोणी मतदान करेल का? सो तुम्ही जो विचार करून पॉलिटिक्समध्ये उतरलेलात, तो विचार नाही होत आहे म्हणजे. हां, म्हणजे ती बदल घडताना मला दिसला नाही. म्हणून हं, मी ठरवलं, की मला जेवढं झेपेल ते मी माझ्या पर्सनल लेव्हलवर करेन आणि ते हं, मी करत आले. आणि त्याच्यात कसं असतं, की आधी ते तुम्हाला वाटेल ते बोलता, टॉर्चर केलं जातं. मग काही म्हणतात, "तुम्ही यांच्याच विरुद्ध लढता, तुम्ही त्यांच्या विरुद्ध का नाही लढत?" हं. पण वाईट वाटतं, की जे 2 व्यक्ती खरं देश बदलू शकले असते, हं. आत्ताच्या घटकेला दोघंही ते बदलताना मला तरी दिसत नाही. देवेंद्र फडणवीसही नाही आणि अरविंद केजरीवालही नाही. जेव्हा तुम्ही ॲपमधून बाहेर पडलात, ते रेझिग्नेशन तुमचं होतं, त्याच्यामागची काय स्टोरी होती? कसं झालं होतं, की जेव्हा आम्ही नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्ये होते हं, आणि एकदा योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषणनी अरविंद केजरीवालांना घेरलं होतं हं. आणि त्यांना म्हणाले, की तुम्ही काँग्रेसशी बॅकडोर टॉक्स करताय. कसं झालं होतं, आम्ही एकानंतर एक निवडणुका पटापट लढलो. हो. ती चूक होती. हं, आम्ही आधी दिल्लीची निवडणूक हं, लढलो, जिथे 28 सीट आल्या, हं, क्लिअर मॅन्डेट नव्हतं. हं, तरी सरकार बनलं. मग हं, अरविंदनी राजीनामा दिला. हं, त्यानंतर लोकसभा निवडणूक लागली. मग आपल्याला हं. वाटलं, की लोकसभा निवडणूक लढायला हवी म्हणून आम्ही पूर्ण देशभरात देशभरात निवडलेलं. लढलो आणि त्यानंतर तिथे दारुण पराभव झाला हं, आणि दिल्लीची जी निवडणूक होती तिथे 28 सीटच होत्या. हं. तर आम्हाला असं कळलं, की अरविंद केजरीवाल बॅकडोर टॉक्स करून काँग्रेसशी बोलतोय ओके. आणि त्यांचे जे 8 होते, हां. त्यांना आम आदमी पार्टी बरोबर घेऊन त्यांनी सरकार सरकार बनवायचं बनवायचं ठरवलं. ठरवलं. त्याचा आम्हाला बऱ्याच लोकांना त्याचा विरोध होता. हं, म्हणून अर योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषणनी त्यांना हं. नॅशनल एक्झिक्युटिव्ह मीटिंगमध्ये घेरलं आणि त्यांना म्हणाले, की "नाही, नाही, इफ यू कॅनॉट डू एनिथिंग ऑन युअर ओन. असं करत असशील तर आम्हाला सांग." पण अरविंद केजरीवालांनी सांगितलं, "असं मी कोणाशीही बोलत नाही. माझे कुठलेही बॅकडोर टॉक्स चालू नाहीयेत." आणि मी चिडले तेव्हा. त्या हं, मीटिंगमध्ये मी ना नेहमी लोकांपासून असं थोडं दूर असते. हं. तेव्हा मी अक्षरशः अरविंद केजरीवाल आणि आम्ही दोघं ढसाढसा तिथे नॅशनल एक्झिक्युटिव्हमध्ये रडलो. की नाही सांगतायत ना ते. मी प्रशांत भूषणांवर चिडले, की नाही म्हणतायत ना ते, मग हं, ऐकत का नाही तुम्ही त्यांचं? हं. आणि योगेंद्र यादवांवर मला राग होता कारण ते अमुक-अमुक गोष्टी ना मीडियाकडे लीक करायचे. ओके. म्हणून मी म्हटलं, "आता जा हे पण लीक करा, की अरविंद केजरीवाल आणि अंजली तिथे नॅशनल एक्झिक्युटिव्हमध्ये रडले म्हणून. जा आता हे पण लीक करा." असं मी जोरात त्यांना ओरडून म्हणाले हं, आणि तेव्हा खूप राग आला होता. पण काही कालांतरानंतर जेव्हा पूर्ण स्टोरी बाहेर आली, की खरोखर अरविंद केजरीवाल बॅकडोर टॉक्स करत होता. हं, कारण त्यांचं एक ऑडिओ क्लिपिंग बाहेर आलं हं, आणि त्या ऑडिओमध्ये म्हणत होते, की "अच्छा ऐसे हो रहा है तो ठीक है, उनको तोड़ दो, हं, उनको बोलो अलग से जाएँ, कांग्रेस से निकल कर और फिर बाहर से हमें समर्थन दे." हं, हे जेव्हा ऑडिओ ऐकला तेव्हा तळपायाच्या मस्तकाला गेली आणि हं, मी ठरवलं, की धिस इज नॉट राइट. हं, आणि तेव्हा मी रागाच्या भरात, मी खरं तर टाउनला होते. रागाच्या भरात मी जेव्हा ते ट्वीट केलं, हं, की बस मी काही हॉर्स ट्रेडिंगसाठी आले नव्हते. हं. आय केम टू अप टू चेंज द चेंज पॉलिटिक्स, द नॉट टू पॉलिटिक्स. बी वन लाइक देम. आणि हॉर्स ट्रेडिंग करण्यासाठी मी आले नव्हते. हं, असं ते ट्वीट मिळेल तुम्हाला Twitterवर शोधलं तर. हं, हं, हं. ते करून मी बाहेर पडले. तर त्यानंतर मी ठरवलं, की जर चांगली लोकं ही असतील, तर वाईट लोकं काय असतील? म्हणून मी राजकारणातून बाहेर पडले आणि समाजकारणाकडे वळले. ॲपमधून तुम्हाला किंवा त्या टाईमामधून तुम्हाला एक गोष्ट बदलता आली, कोणती तरी एक गोष्ट बदलता आली, तर तुम्ही ती कोणती गोष्ट असेल? ती कोणती गोष्ट मी असेल? अरविंदला बदललं असतं. कारण मला असं वाटतं, की करोडो लोकांच्या होप्स होत्या हं, आणि खरंच ते आंदोलन आज जर यशस्वी झालं असतं, हं. आम आदमी पक्ष ज्या भावनेने त्याची सुरुवात झाली सुरुवात होती, झाली होती. त्या भावनांवर टिकला असता, त्या तत्वांवर टिकला असता, तर देशाच्या राजकारणाची झालेली गटारगंगा ही बंद तेव्हाच झाली असती. पण ते झालं नाही. हं, आज जी लोकं आम आदमी पक्षात तेव्हा आली होती, हं,
ती अतिशय चांगल्या घरातली लोक होती. हम्म. सगळी कधीही राजकारणात नसलेली लोक होती. हम्म. तत्ववादी लोक होती. हम्म. कुठेतरी देश बदलावा म्हणून झटणारी लोक होती. आणि ते जर झालं असतं हम्म. तर आज राजकारणाचं चित्र असं नसतं. आपण जो करायचा पैसा देतो, आपण तुम्ही सगळेच जण आपण जे जे कमवतो हम्म. त्याच्यातला अमुक भाग जो करात भरतो, हम्म. काय अपेक्षा असते की त्याचा जो प्रॉपर विनियोग आहे तो नीट व्हावा. हम्म. त्याचं जे वेस्टफुल एक्सपेंडिचर आहे ते नाही झालं पाहिजे. हम्म. त्याच्यातला भ्रष्टाचार आहे तो नाही झाला पाहिजे. हम्म. पण तसं होताना आपल्याला दिसत नाही. हम्म. 90% जर त्याच्यातला पैसा या लोकांच्या घशात जाणार असेल हम्म. तर हाऊ कॅन वी चेंज, हाऊ कॅन वी डेव्हलप. आणि आताचे आपण रस्ते बघतोय, ब्रिजेस बघतोय, पावसाळ्यामध्ये कित्येक ब्रिजेस कोसळताना बघतोय. ते टनल्स जी दिल्लीमध्ये झालेली, हम्म. ते जे प्रधानमंत्री आपले इनॉग्रेट करतात हम्म. ती कोलमडताना बघून, त्याच्यात लिकेज होताना बघून दुःख होतं. राजस्थानमध्ये 1 नाही 8 ब्रिजेस कोलॅप्स होतात एका पावसाळ्यात. काय बोलायचं आहे ना. हम्म. म्हणजे कुठली टेक्नॉलॉजी आहे ही आणि काय करतोय आपण, हम्म. म्हणजे कुठच्या देशाने देशाला नेतोय असाही प्रश्न पडतो. आपचं दिल्ली लिकर स्कॅम मध्ये नाव आलं पुढे, तर मग तेव्हा तुम्हाला कसं वाटलं की काय होय, म्हणजे ते बरोबर होतं चुकीचं होतं? नाही, कसं होतं की आम आदमी पक्ष जेव्हा सुरुवात झाली ना तेव्हा त्यांनी ठरवलेलं की आपण कुठेही एक फेस बनवायचं, फक्त हम्म. पक्षाचं नाव आणि एक विचारधारा. हम्म. पण हळूहळू मग ते 5 साल केजरीवाल हो, केजरीवाल हो. असं ते गाणं आलं. हम्म. त्यानंतर आमची जे तत्व होतं की बाबा आपल्याला कोणाची डोनेशन आलं तर ते वेबसाईटवर टाकायचं. म्हणजे ते डोनेशन नाव आणि पॅन नंबर, 20,000च्या वर असेल तर पॅन नंबर टाकायचं. जसं टाकायला सुरुवात केल्यानंतर भाजपने त्याला टार्गेट करायला सुरुवात केली. त्या सगळ्यांना इन्कम टॅक्सच्या नोटिसेस जायला लागल्या. हळूहळू डोनेशन येणं बंद झालं. हम्म. पक्ष चालवायला पैसे लागतो, इलेक्शन लढायला पैसा पैसा लागतो, लागतो. आणायचा कुठून? आपले जे सगळे होते ते सगळे मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय अशी लोक होती. आता प्रत्येक बेअर मिनिमम म्हटलं तरी पक्षाला जो खर्च लागतो, अगदी एक झेंडा तेव्हा 40 रुपयाला मिळायचा छोटासा, हम्म. तर त्याची जी काठी असते त्याला पण पैसे लागतात. हम्म. तर आणायचे कुठून? आम्ही जे टोप्या घालायचो टोप्या आणायच्या कुठून? म्हणजे या सगळ्या गोष्टीला जो पैसा लागतो तो हळूहळू कमी होत गेला. पण मग त्यातनं क्राऊड फंडिंग सारखा मार्ग काढायचा सोडून हम्म. अरविंद केजरीवालांना तेव्हा वाटलं की हा मार्ग ठीक आहे, हम्म. म्हणून त्यांनी तो घेतला. आमच्यासारख्यांना हे मार्ग पटायचे नाही म्हणून आम्ही बाहेर पडलो. आणि हळूहळू जी चांगली माणसं होती ती त्यातनं बाहेर पडत गेली. दुःख होतं की जो माणूस एकदा म्हणतो की मी घर घेणार नाही, बंगला घेणार नाही, गाडी घेणार नाही, हम्म. तो घर घेतो, बंगला घेतो, हम्म. गाडी घेतो, पडदे 8 लाखाचे घालतो. तेव्हा प्रत्येक गोष्टी वाईट वाटतं ना. आम्ही असं वाटतं की आपण जर बदललो तर मग आपण वेगळे कसे. हम्म. आणि मी तर नेहमी म्हणते की काँग्रेस आणि भाजप हे 2 पक्ष जर हेच दुकान चालवत असतील तर तिसरा पक्षाची गरज आहे का? मग असं असेल तर आपल्याच हाताने आपण तो बंद करावा आणि हम्म. घरी बसावं, हम्म. पण अशी घाण करू नये. सो तुम्ही जो विचार करून पॉलिटिक्स मध्ये उतरलेलात तो विचार नाही होते म्हणजे? हा, म्हणजे ती बदल घडताना मला दिसला नाही, म्हणून हम्म. मी ठरवलं की मला जेवढं झेपेल ते मी माझ्या पर्सनल लेवलवर करेन आणि ते मी करत आले. आणि त्याच्यात कसं असतं की आधी ते तुम्हाला वाटेल ते बोलतात, टॉर्चर केलं जातं, मग काही म्हणतात तुम्ही यांच्याच विरुद्ध लढता, तुम्ही त्यांच्या विरुद्ध का नाही लढत. मला किती ट्विटरवर वगैरे आधी टाकायचे हम्म. की तुम्ही ओबीसी नेत्यांना टार्गेट करता. मला तर माहिती पण नव्हतं. काय झालं माहितीये, माझा जन्म झाला खारमध्ये, हम्म. लग्न झालं सांताक्रूजमध्ये. आम्ही ज्या ब्रॅकेटमध्ये राहिलो, हम्म. सुरुवातीला खडतर परिस्थिती होती, नंतरचं जे ब्रॅकेट होतं ते सगळं सुपर एलिट क्लास म्हटलं तरी चालेल. तर आम्हाला जात पात, ओबीसी, बीसी, अमुक समाज तमुक समाज याचा कधी संबंधच आला नव्हता. अगदी 2011 पर्यंत मला किती समाज आहेत, किती कास्ट आहेत, सबकास्ट आहे हे माहिती पण हम्म. नव्हतं. नंतर गुगल करून कळलं. पण हे सगळं जे आहे ना, याची गणितं कशी असतात, या सगळ्या गोष्टी आम्हाला बिलकुल माहित नव्हत्या. पण हळूहळू आरोप व्हायला लागतात. मग हम्म. म्हणतं कोणी तुम्ही फडणवीसांच्या जवळचे आहात, मग फडणवीस तुम्हाला पेपर्स देतात. तर म्हणावंसं वाटतं की अरे त्या फडणवीसांना विचारा की त्यांना पेपर कोणी दिले होते. म्हणजे त्यांना सिंचन घोटाळ्यापासूनचे पेपर हम्म. मी स्वतः दिले होते. हम्म. पण हे एक जेव्हा मी खडसेंविरुद्ध बोलले तेव्हा खडसे हे म्हणायला लागले. आणि हम्म. एकदा असं ते एकदा नाही, दोनदा नाही, 4 वेळा म्हटल्यावर
लोकांना वाटायला लागलं खरंच यांना फडणवीसांचं समर्थन असेल. हम्म. पण मला तेच सांगायचंय की हे सगळे जे आहेत, सगळ्या पक्षातले सगळे नेते, मला असं वाटायचं एक चांगला नेता नाही, एक नाही. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात मी सुरुवातीला म्हणायचे आणि ओपनली म्हणायचे की मला 2 व्यक्तींबद्दल आदर आहे. एक देवेंद्र फडणवीस आणि एक पृथ्वीराज चव्हाण. पृथ्वीराज चव्हाण अतिशय चांगले, शिकलेले, बर्कलीज मधले मास्टर्स केलेले असे फार कमी आहेत आणि राजकारणात तर नक्कीच नव्हते, म्हणून मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर होता. आणि त्याच्यात आम्ही त्या काळात म्हणजे 2011 ते मुख्यमंत्री असेपर्यंत 14 पर्यंत अनेक विषय आम्ही लावून धरले. प्रत्येक विषय त्यांनी व्यवस्थित सोडवला होता. आणि मला असं वाटतं की ते मुख्यमंत्री असताना सगळी ही चांडाळ चौकडी, खरं म्हणू नये पण चांडाळ चौकडीच त्यांच्या बरोबर होती. एक एक रथी अशोक चव्हाण, नारायण राणे, अजित पवार, सगळेच यू नेम इट, आणि ते सगळे तिथे होते. पण त्या सगळ्यांना कंट्रोल करून ही वॉज अ गुड ऍडमिनिस्ट्रेटर असं माझं मत होतं. त्यानंतर 14 ते 19 फडणवीस आले. त्या काळात ते रिझनेबल होते, म्हणजे ही यूज टू डू अ गुड जॉब. आणि माझी त्यांची ओळख 2011 पासूनची, सिंचन घोटाळ्यापासूनची. त्यामुळे मला असं वाटायचं हे अतिशय अभ्यासू आहेत, प्रत्येक गोष्ट लावून धरतात. पण 19 नंतर हळूहळू मला त्यांच्यात फरक जाणवायला लागला, जसा फरक मला अरविंद केजरीवालमध्ये जाणवायला लागला. आणि मग कुठेतरी असं थोडासा दुरावा झाला. पण अजूनही मला असं वाटतं की राजकारणात आत्ताच्या बुद्धिमान जर आपण कोणाला म्हणू शकत असेल तर ते फडणवीस व्यवस्थित बुद्धिमान नक्कीच आहेत. आता ज्या गोष्टी करतात त्या मनाला पटत नाहीये, राग येतो तेव्हा मी अगदी बिनधास्त त्यांना मला वाटेल ते मेसेजेस लिहिते, अगदी ओरडण्याचे पण लिहिते. आणि मला असं वाटतं की हे सगळं बदललं पाहिजे, म्हणून त्यांना अनेक वेळा मी ते मेसेजेस पाठवते की तुम्ही थांबवा, ही सगळी लूट थांबवा, हे सगळं घाणीचं राजकारण थांबवा. आता करतील की नाही परमेश्वराला माहिती. त्यांची गणितं असतात, त्यांचे पुढचं राजकारण असतं. कारण आता शिंदेचे अमुक खासदार तिथे आहेत सेंटरमध्ये, मग ते सेंटरमध्ये त्यांना त्यांची गणितं की उद्या उठून हे जे आहेत दोघं त्यांचे समर्थन देणारे, हे जर बाजूला झाले आणि शिंदे बाजूला झाले तर सेंटरमधलं सरकार कोसळेल. म्हणून यांना जी गणितं करायला लागतात त्यात अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांचं एक वेगळं गणित आहे. तर ते खडसेंसारखी जिवंत ठेवतात, ते अमुक ज्या गोष्टी करतात. शिंदे जर काही लोकांना इनडायरेक्टली अमित शहाची मदत करतात, या सगळ्या गोष्टी त्यांची राजकारणाची गणित आहेत. त्याच्यात मला बिलकुल पडायची इच्छा नाहीये. पण वाईट वाटतं की जे 2 व्यक्ती खरं देश बदलू शकले असते, आत्ताच्या घटकेला दोघंही ते बदलताना मला तरी दिसत नाही. देवेंद्र फडणवीसही नाही आणि अरविंद केजरीवालही नाही. सो तुमचा पॉलिटिक्स पासून सोशलिझमचा जो प्रवास होता, म्हणजे तो स्विच कसा होता, म्हणजे त्या स्विच मध्ये तुमच्या मनामध्ये काय थॉट्स होते? नाही, ऍक्च्युली कसं झालं, मी आम आदमी पक्ष सोडल्यानंतर हे सगळे प्रस्थापित पक्ष आहेत, ते सगळे अप्रोच मी की तुम्ही या, आम्ही तुम्हाला म्हणजे रेड कार्पेट ट्रीटमेंट देऊ वगैरे वगैरे. पण मला असं वाटत होतं की मी जर आम आदमी पार्टीत टिकू शकत नाही, ते यांच्या कुठच्याच पक्षात टिकू शकत नाही. आणि असं वाटतं की मग काय करायचं. अनेक विषय आहेत गेले, लोक घरी यायची, जत्रा असते अक्षरशः, कुठून कुठून लोक येतात आणि आशेने येतात. आणि प्रत्येक वेळेस असं वाटतं आपण लढावं की नाही लढावं, अशी कश्मकश असते. आणि किती लढायची, किती विषय घ्यायचे, कितीचा अभ्यास करायचा आणि किती मांडायचं. तर हळूहळू चेंज होत गेले. आणि कधी कधी ना खरंच सांगते डोक्याचं भजं होतं. अँड दॅट्स अ रिझन आम्ही मग हळूहळू ठरवलं की आपण एक ब्रेक्स पण घेत जायचे छोटे छोटे. मग आम्ही सगळे फ्रेंड्स बाहेर सगळं मी ठरवलं की मी एक बॅलन्स लाईफ मला जगायचं. मला जे देशाबद्दल वाटतं मी लढेन, पण मला माझा टाइम पण पाहिजे, माझ्या कुटुंबासाठी टाइम पाहिजे, माझी जी हौस आहे, मला गायला आवडतं त्याच्यासाठी टाइम पाहिजे, मला फिरायला आवडतं त्याच्यासाठी टाइम पाहिजे. तर आत्ताच्या घटकेला मी गेल्या 4 महिन्यात 5 इंटरनॅशनल ट्रिप केल्या. मग त्याच्यावर टीका होते. मग ते सूरज चव्हाण सारखी माणसं म्हणतात यांचा पासपोर्ट तपासायला पाहिजे, यांच्या इन्कमचा स्रोत तपासायला पाहिजे. म्हणून माझं जे डोकं फिरलं. मी त्यांना लंडनहून एक ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करून पाठवलं की कसं असतं, काही माणसं गुंड असतात, मवाली असतात, ती राजकारणात जातात आणि पैसे कमवतात. काही माणसं उच्च शिक्षित असतात आणि उच्च पदावर असतात म्हणून ते पैसे कमवतात.
पण जाऊ द्या ना, तुम्हाला कळणार नाही. असं मी एक मुद्दाम ते ट्विट करून तो व्हिडिओ टाकला. आणि त्यानंतर मी परत आल्यानंतर मी असं अक्षरशः एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी म्हटलं, हा माझा पासपोर्ट, हा माझ्या नवऱ्याचा पासपोर्ट. आम्ही इतके देश फिरून आलो, त्याची लिस्टच मी तुम्हाला देते. आणि ITR मी 2021, 22, 22, 23, 23, 24, 24, 25 सगळे त्यांना दाखवले, की मागच्या वर्षी आम्ही 2,18,00,000 रुपये टॅक्स भरला, माझ्या नवऱ्याने आणि मी. आणि हे मुद्दाम लोक मला सांगायचे की बोलू नका, असं आपण सांगायचं नसतं. मी म्हटलं, मला काही कोणाच्या काकाची भीती नाहीये. आणि जे आहे ते मला का सांगायचंय, कारण ही जी माणसं अशी वाटेल ते बोलतात, की अंजली दमाने त्यांनी काय म्हटलं होतं माहितीये एकदा, की ती सुपारीबाज बाई आहे आणि काय रिचार्जवर चालणारी बाई आहे. आता जे मला ओळखतात, इकडचे जे मुंबईचे पत्रकार आहेत किंवा आजूबाजूचे आहेत, पुणा मुंबईचे जे आहेत, ते माझ्या घरी येऊन गेले, त्यांना सगळं कुटुंब माहिती. पण एखादा गावात बसलेला शेतकरी ज्याचा खरंच माझ्यावर विश्वास आहे, त्याला काय वाटेल, खरंच हे सुपारीबाज आहेत का, कारण खरंच असंच असतं, हे सगळेजण सेटिंग करतात, पैसे कमवतात, किंवा हे आपण तशाच एखाद्या RTI ऍक्टिव्हिस्ट असतील, म्हणून मला ते दाखवणं गरजेचं आहे की माझा वार्षिक कर मी 2,18,00,000 भरते, म्हणजे माझा इन्कम किती. मग मी या सगळ्यांचे इन्कमची अख्खी यादी त्यांच्या ॲफिडेव्हिट्सवरनं दिली, की मुख्यमंत्र्यांची त्यांचा मागच्या ॲफिडेव्हिटमध्ये 64,00,000चा इन्कम, आपले एकनाथ शिंदेचा 72,00,000चा टोटल इन्कम, कराबद्दल नाही बोलत मी, टोटल इन्कम. मग ह्यांचा अजित पवारांचा 85,00,000 रुपीज टोटल इन्कम होता. मी म्हणते, म्हणजे यांच्या 7-7, 8-8 पट आम्ही कमवतोय, हे कोणाला पटेल का? म्हणजे खरंच असं वाटतं की आपण, आणि म्हणून मी ठरवलं की आपण बिनधास्त बोलायचं, जे आहे ते लोकांपुढे मांडायचं. आणि जोपर्यंत, आता माझे मिस्टर मला नेहमी म्हणतात की तू लढून उपयोग काय, म्हणजे त्यातनं काय साध्य होतं. आता सपोर्ट खूप करतात, वाईट वाटतं म्हणून ते मला असं म्हणतात की त्यातनं साध्य काय झालं. म्हणतात त्याच भुजबळांना तू जेलमध्ये टाकलं, ते बाहेर आले, त्यांना तीच लोक निवडून देतात. तर जोपर्यंत हा बदल त्यांच्यात होणार नाही, मला काही भ्रष्टाचाराने मला पर्सनली फरक पडत नाही, मला महागाईचा फरक पडत नाही, कारण राईट नाव वी आर इन दॅट टॅक्स ब्रॅकेट. मग मी लढायचं ते कशासाठी लढायचं. आणि असं कुठेतरी वाटतं की हे देश बदलण्यासाठी आपण जे म्हणतोय ते खरंच जर बदलायचं असेल, तर somebody needs to have the guts to fight. आणि ते दाखवली पाहिजे आपण, म्हणून लढतोय. म्हणून सोशलिझम मध्ये तुम्ही एंट्री केली. या सोशलिझम म्हणण्यापेक्षा मी स्वतःला सोशल ऍक्टिव्हिस्ट म्हणण्यापेक्षा अँटी करप्शन ऍक्टिव्हिस्ट म्हणते. जेव्हा तुमच्यावर हे असे तुम्हाला असे थ्रेट कॉल्स येतात, तर मग त्याच्यामध्ये कधी असं तुम्हाला कोणी तुमच्या फॅमिलीला टार्गेट केलंय का? टार्गेट नाही केलं आणि कधी करणार पण नाही. पण मला जेव्हा आता हे जेव्हा आलं, हा कॉल आला दाऊदचा, तेव्हा घरचे सगळ्यांना काळजी वाटली. ते म्हणाले, नाही नाही, हे आता टू मच होतोय, आता तू लढणं सोडून दे. मग मला पोलिसांकडनं अगदी सिंचन घोटाळ्यापासनं आणि भुजबळांपासनं मला त्यांनी सिक्युरिटी ऑफर केली होती, म्हणजे तुम्हाला बॉडीगार्ड देतो आम्ही. म्हणजे तो बॉडीगार्ड एक देऊन काय फायदा, माझ्या गाडीत पुढे बसेल, माझ्या गाडीला ठोकलं माझ्याबरोबर तो पण मरेल, काय जीव वाचवणार आहे तो. आणि मी म्हटलं, द पॉइंट इज पोलीस इज फॉर पीपल. कोणालाच हे बॉडीगार्ड, आणि मला काही शो ऑफ नाही करायचं, त्यामुळे मला काही असे बॉडीगार्ड फिरवण्यात काही मजा नाही वाटत. मला नको असं मला म्हणायचं, तुम्ही लिहून द्यायला लागेल. मी 2दा मुंबई पोलीसला लिहून दिलंय की आय डोंट रिक्वायर सिक्युरिटी, आय विल बी रिस्पॉन्सिबल इफ एनिथिंग हॅपन्स टू मी एव्हर. तुम्ही ती खूप मोठी बोल्ड स्टेटमेंट केली. नाही, कसं आहे की जे आहे ना, इथे लिहिलेलं असतं रे. आपण अगदी घाबरून घाबरून चाललो, फुटपाथवरनं चाललोय, तरी एखादी ट्रक देऊन तुम्हाला उडवून निघून जाते. तर जेव्हा मरायचं तेव्हा मरायचंच आहे, तर डर डर के क्या जीना. मग तुम्हाला कधी असं वाटलं नाही की तुमच्या या सोशल ऍक्टिव्हिजमनी तुमच्या फॅमिलीला कधी थ्रेट होऊ शकतो? नाही नाही, आय डोंट थिंक सो, कारण ते त्यांचा टार्गेट मी आहे. त्यांना तसं वाटत असेल की हिला संपवणं गरजेचं आहे. आय डोंट थिंक इफ दे हॅव टू डू. मला तर, मी इनफॅक्ट गमतीत माझ्या ड्रायव्हरला नेहमी म्हणते की तू नीट चालव,
म्हणजे आपल्या चुकीमुळे जर काही गाडीला ऍक्सिडेंट झाला तर ह्यांनी केलं का, त्यांनी केलं का, त्यांनी केलं का, अजित पवारांनी मारलं का, भुजबळांनी मारलं का, खडसेंनी मारलं, असे 100 प्रश्न निर्माण होतील. म्हटलं तू नीट चालव गाडी, कारण उगाच कोणावर आरोप व्हायला नको. आत्ताच्या आमच्या पिढीला राजकारण कसं असावं किंवा राजकारण काय आहे, आमच्यासाठी तर खरं म्हणायला गेलं तर हा एक टॅबू, राजकारण हा एक टॅबू विषय झालाय. म्हणजे अर्ध्या लोकांना असं झालंय की राजकारण, मला त्याच्यात इंटरेस्ट नाही, मला त्याच्यावर नाही, हा. बोलायचं नाही. पण ज्या दिवशी पुढची पिढी म्हणेल आय वॉन्ट टू डू अ मास्टर्स इन पॉलिटिकल सायन्स, ते खोटं खोटं पॉलिटिकल सायन्सचं नाही, खरं खरं खरं, खरं खरं. तर जेव्हा ऍक्च्युअली मास्टर्स इन पॉलिटिकल सायन्स जेव्हा मुलं करायला लागतील ना, तेव्हा देश बदलेल. आणि जोपर्यंत रिफाईंड पीपल, चांगली माणसं राजकारणात येत नाही, तोपर्यंत राजकारण असंच राहिलं ना, तर आपण लयाला चाललोय ही का आपल्याला गोष्ट कळत नाहीये, लोकांना का कळत नाही, मला त्याचा राग येतो. की लोकांना कळत कसं नाही की हे 1,500 रुपये त्यांनी लाडकी बहीण योजना आणली आणि त्या बहिणींनी एवढं मतदान केलं त्यांना, मग अमुक जे पैसे निवडणुकीच्या आधी वाटले जातात त्याच्यामुळे जर त्यांना मतदान करत असाल, पण 5 वर्ष ते तुम्हाला लुटून खातायत, हे कधी कळणार आपल्याला? आणि नाही कळत आहे लोकांना. मग माझ्यासारखे लोक लढून, मग नवरा म्हणणारच ना की तू कशासाठी लढते, काय साध्य होतं त्यात. आमच्यासारख्या तरुण पिढीने एक पॉलिटिशियन म्हणून कोणाकडे बघावं किंवा राजकारणाला काय विषयांनी बघावं? मला खूप असं वाटतं की जोपर्यंत चांगला अभ्यास केलेले तरुण पॉलिटिक्समध्ये येत नाही, आणि मी जसं माझ्या मिस्टरांना पण सांगते, तुमच्या 5 डिग्रीज आहेत फायनान्समध्ये, तर उपयोग काय? म्हणजे देशासाठी यू नीड टू गिव्ह बॅक टू युअर कंट्री. आणि हे गिव्ह बॅक जोपर्यंत होत नाही कोणाकडनं, तोपर्यंत चेंज विल नॉट हॅपन. म्हणून युवकांनी तर खास त्याच्यात आलं पाहिजे. मला अजूनही आठवतं, आम्ही जेव्हा आंदोलनात होतो तेव्हा 15-16 वर्षाच्या मुलं मुली होत्या आमच्याबरोबर, आणि आमच्यात तेव्हा इतकं वेगळं होतं, म्हणजे ती आंदोलन वेगळं होतं, तो पक्षही वेगळा होता. आम्ही एकमेकांना नावानी बोलवायचो, असं हे माननीय श्री अमुक तमुक साहेब राव व्हॉट एव्हर कधीच म्हटलं नाही. म्हणजे आमचा एक पागलपंथी नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप होता. त्या पागलपंथीमध्ये एक 72 वर्षाचे एस व्ही सुब्रमण्यम होते, त्यांना आम्ही SVSच म्हणायचो. आणि त्याच्यात 16 वर्षाचा एक दिव्यांग आणि अलिशा पण होते. पण दिव्यांग आणि अलिशा मला अंजलीच म्हणायचे आणि त्यांना SVSच म्हणायचे. आम्ही त्यांना कधी अमुक तमुक, कधी माननीय, सन्माननीय, राजमाननीय वगैरे कधीच म्हटलं नाही. कारण हा बदल घडणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की राजकारणात जे टॉमटॉमिंग आहे ना, की त्याच्या पुढे मागे बॉडीगार्ड्स, हे ते, त्याच्यातला जो शोशा, तो रुतबा, तो संपला पाहिजे. कधी हे पण चेक कर की लंडनचे म्हणजे युकेचे पंतप्रधान हे ट्यूब वापरायचे, काही लोक सायकलवर ऑफिसला जायचे. हे, आणि मी स्वतः जे बघितलं, मी एकदा नॉर्वेला होते, ऑस्लोला, त्या वर्षी अचानक फायरिंग झालं आणि सगळ्या छोट्या छोट्या 14-15 वर्षाच्या मुलांवर फायरिंग झालं आणि एव्हरीबडी वॉज इन अ स्टेट ऑफ शॉक, कारण नॉर्वे सारख्या ठिकाणी हे कधीही व्हायचं नाही. तर एव्हरीबडी वॉज इन अ स्टेट ऑफ शॉक. आणि तेव्हा मी ऑस्लोमध्ये होते. तर मी आणि माझे मिस्टर एका रस्त्याच्या कडेला उभे होतो आणि तेव्हा पंतप्रधानांची गाडी आली. त्यांनी, आणि असं काही नाही, पोलीस आहेत तिथे, दोऱ्या लावल्यात, काही काही नाही, लोक दोन्ही बाजूला उभी होती. त्यांनी सगळ्यांना असा हात दाखवला, चॅपलमध्ये ते गेले, त्यांनी मास प्रेयर्स होत्या त्या केल्या आणि बाहेर आले. तिथून बाहेर आले, गाडीत बसले, पुढे सिग्नल होता, त्या सिग्नलच्या दिव्याला, लाल दिव्याला थांबले. मी आणि अनिश एकमेकांकडे बघतोय. म्हटलं आपल्याकडे असेल तर ते सगळे सिग्नल उघडे असतात, तिथे अफाट पोलीस उभे असतात, सगळे शिट्ट्या मारत मारत सगळे त्यांच्या गाड्या काढल्या जातात. हे सगळं इतर ठिकाणी नसतं. म्हणून हे सगळं बदलण्याची, ते जे कॅव्हलकेड्स ऑफ गाड्या कशासाठी आहेत? आपण गरीब देश आहोत, तर देशाला पहिलं वर आणा. आणि जो खर्च आहे तो आता आपण बघतोय की या सगळ्यावर जो वायफळ खर्च होतोय, शिक्षणावर आणि हेल्थवर बजेटमध्ये बघ 4% खर्च आहे, त्याच्यावर कोणीच बोलत नाहीये, कारण कोणाला पडलेलीच नाहीये. पडली आहे ती मतं विकत घ्यायची. त्यांना देशाला जर शिकवलं आणि समृद्ध केलं तर ह्या टोळीला कोणी मतदान करेल का? म्हणूनच त्यांना अडाणी ठेवणं, अशिक्षित ठेवणं, ते त्याच्यातच त्यांचा फायदा आहे ना, तेच ते करतायत. म्हणून तुमच्यासारख्या मुलांनी आता खरं तर हळूहळू राजकारण समजून घ्यायला पाहिजे, त्याच्यात यायला पाहिजे. आणि मग हे आपोआप तुम्हाला कळत जाईल की
हे ठाकरे बंधू म्हणा, हे भाजप म्हणा, हम्म, हे काँग्रेस म्हणा, हे राष्ट्रवादी म्हणा, राष्ट्रवादीतले 2 गट, शिवसेनेतले 2 गट, हम्म, हे का झाले, कसे झाले, सगळे स्वार्थी आहेत. हम्म, कोणाला एकाला सिंगल आउट नाही करतात, सगळे पक्ष तसे आहेत. हम्म, कारण पूर्वी कसं असायचं माहितीये, की लोक राजकारणात जायचे, हळूहळू त्याच्यातले ते देश सेवा करायला जायचे, हळूहळू त्याच्यातले लोक थोडे पैसे खायला लागले, कारण पॉवर हम्म. आली ना. पॉवर आली. मग पैसे पैसे खायला लागले, मग ते आधी 5% खायचे, 10% खायचे, 10%वरनं 20%वर गेलं. हळूहळू त्यांना वाटलं की आपण कशाला हे करायचं, आपल्याच कार्यकर्त्यांना ती कॉन्ट्रॅक्ट मिळायला पाहिजे, आपल्या नातलगांना ते मिळायला हम्म, पाहिजे. हम्म, मग हळूहळू वाटायला लागलं कंपनीज आपल्या पाहिजेत. आत्ताच्या घटकेला प्रसाद लाड काय, दरेकर काय, सगळ्यांच्या प्रसाद लाडच्या एक क्रिस्टल कंपनीला झाडू मारल्यापासनं, म्हणजे कचऱ्याच्या कॉन्ट्रॅक्टपासनं, सिक्युरिटीच्या कॉन्ट्रॅक्टपासनं, सार्वजनिक न्याय विभाग, नंतर कुठला यू नेम इट, मी अख्खी यादी ते वाचून दाखवली. सगळी कॉन्ट्रॅक्ट्स यांच्या कंपनीला, क्रिस्टेल आहे, बीबीची आहे, कुठलाही टेंडर असो हे यांनाच मिळतं. म्हणजे हे हळूहळू बिझनेसमॅन कमिंग इन टू पॉलिटिक्स, हम्म. नॉट टू डू पॉलिटिक्स बट टू डू बिझनेस, बिझनेस. असं आताची स्थिती आहे. ही बदलण्यासाठी तुमच्यासारख्या मुलांनी येणं गरजेचं आहे. आता आमच्यासारखी मुलं कुठचा त्यांचा नेता निवडतील, मग आम्ही तो कसा निवडायचा, कारण की सर्व तर तसेच आहेत. त्याच्यासाठी दोनदा आपल्याला काय करायला हवं माहितीये का, आपण अशी मुव्हमेंट चालू करायला पाहिजे की हम्म, तुम्हाला तुमचा राजकीय इन्क्लिनेशन असेल की बाबा मला भाजप पाहिजे, मला काँग्रेस पाहिजे, मला राष्ट्रवादी पाहिजे, किंवा मला ठाकरे पाहिजे. हम्म, पण त्या त्या पक्षाला आपण एक, मी तर विचार करत होते 15 ऑगस्ट पासून ती करायची, हम्म, की एक पोस्ट कार्ड हे आपण त्या पक्षाला पाठवायचं, हम्म, की यापुढे जर तुम्ही आम्हाला, कारण आताच्या घटकेला 277 जे आमदार निवडून गेलेत, 118वर क्रिमिनल केसेस आहेत, आणि अशा तशा क्रिमिनल नाही, हम्म, म्हणजे रायटिंगच्या वगैरे नाही, रेप आणि मर्डर सारख्या केसेस असताना त्यांना आपण जर तिथे बसवलं हम्म, आणि ते बसून आपल्यासाठी कायदा बनवणार, हे आपल्याला चालेल का? आणि त्यांना जर बदलायचं झालं तर आपण असं कार्ड त्या पक्षाला पाठवायचं की तुम्ही याच्या पुढे आम्हाला असं, आम्हाला तुम्हालाच मतदान करायचं, हम्म. मला भाजपलाच करायचंय किंवा मला काँग्रेसलाच करायचंय, पण तुम्ही असा उमेदवार दिलात तर आम्ही तो मान्य करणार नाही, असं एक पोस्टकार्ड टाकून द्यायचं. असे पोस्टकार्डची अख्खं फौज जर झाली हम्म, तर, म्हणजे लाखो करोडो लोकांनी पाठवले, हम्म, तर कुठेतरी हे राजकारण बदलायला सुरुवात होईल. होईलच असं नाही हम्म, सांगत. आणि नोटा, एक निवडणूक, प्रत्येक निवडणुकीत कसं असतं की खासदार असेल तर कितीतरी कोटी, हम्म, आणि आमदार असेल तरी कितीतरी कोटी हम्म, खर्च होतो. हम्म. सगळ्यांनी समजा मतदारांनी ठरवलं की आपण नोटा नोटा दाबायचं, दाबायचा. आणि एक निवडणूक दाबली तर तुझा समजा 50 कोटीचा खर्च झालाय, तुला पुढच्या निवडणुकीला 50 कोटीचा खर्च करावा लागेल, मग तुझा डबल खर्च झाला. आणि हे 2 निवडणुका जर लोकांनी केलं ना तर चित्र बदलेल. हम्म, आणि त्याच्यासाठी ती मुवमेंट आपल्याला जर आपण सगळ्यांनी मिळून केली तर बरंच काही होण्यासारखं आहे. तर यूथ शुड गेट टुगेदर, आयडियाज शुड पोर इन, हम्म, आणि अमुक अमुक आयडियाज ब्रेन स्टॉर्मिंगनी खूप होतात नवीन नवीन, तशा आपण करूया. असं हम्म, जोपर्यंत आता प्रत्येक गोष्ट काही माझ्याच डोक्याला सुचेल असं नाही, तू सांगशील, तो सांगेल, आणि तिसरा सांगेल, अशा सगळ्यांनी मिळून आपण ब्रेन स्टॉर्मिंग करून त्यातनं मस्त आयडियाज काढल्या तर काहीतरी वेगळं वेगळं होत जाईल. म्हणजे जसं पॉलिटिक्स या देशासाठी गरजेचं आहे, तसंच ऍक्टिव्हिजम, सोशलिझम, ऍक्टिव्हिजम हे सुद्धा गरजेचं आहे अगदी का? नक्कीच. छोट्या छोट्या गोष्टी, आता हवालदारांनी पकडलं, हम्म, किती जण पैसे, म्हणजे प्रॉपर फाईन भरतात, हम्म, ले लो ना 100 रुपीज असं म्हणून जे सुटतात ना, तेच त्याला सांगायचं की नाही माझ्याकडनं चूक झाली आहे, मी फाईन भरायला तयार आहे, हम्म, हे म्हटलं पाहिजे. आणि ह्याच्या पुढे मग ती चूक घडणार नाही. हम्म, तर आपण स्वतःला करेक्ट करायचं, मग त्यांना करेक्ट करू, हम्म, आणि हे करता करता हळूहळू आपण देश घडवू. हम्म, हम्म, असं केलं तर येस, ऑफकोर्स थिंग्स विल चेंज. हम्म. आणि तुम्ही आपल्या नवाकाळच्या माध्यमातून जे नवीन येणारे ऍक्टिव्हिस्ट आहेत, सोशल वर्कर्स आहेत, त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? अरे बापरे, संदेश देण्यात की काही मी मोठी नाहीये, पण सगळ्यांनाच सांगते की आपापल्या परेने जेवढं देशासाठी लढता येईल. आत्ताच्या घटकेला आपला जो मेन ब्रेन क्राऊड आहे ना, तो हम्म, देश सोडून निघून जातोय. हम्म, म्हणजे आपले इंजिनियर्स म्हणा, सगळे यंग पिढी म्हणा, पूर्वी कसं असायचं, सगळ्या मोठ्या घरातली मुलं बाहेर जायची शिकायला,
आत्ताच्या घटकेला मी बघते मिडल क्लास, मग अपर मिडल क्लास जायला लागली, मिडल क्लास जायला लागली. आता गरीब कुटुंबातली मुलं सुद्धा लोन घेऊन बाहेर जातात, हम्म. परत कधी भारतात परत येत नाही. आणि प्रत्येक मूल तेच म्हणतं की तिथे येऊन काय करायचं, हम्म. आम्हाला नोकऱ्या नाहीत, आम्हाला तेवढा पगार मिळत नाही, आम्ही कशासाठी परत येऊ. आणि त्याच्यात राजकारणाची घाण. हम्म. तर हे चित्र जर बदलायचं असेल तर यूथ शुड कम इन मेन स्ट्रीम पॉलिटिक्स अँड देन ट्राय अँड चेंज. त्याच्यासाठी वाचन करा, खूप आपापल्या परीने लढा, जिथे जिथे लढता येईल तिथे तिथे लढा. आणि उगाचच पंगे असे नाही, हम्म. पण जिथे योग्य ठिकाणी वाटेल तो अगदी थॉट प्रोसेस लावून तिथे लढा. फक्त या चुकीच्या गोष्टी आहेत त्या बंद करायला पाहिजेत. पोलिसांमध्ये बरीच बदल आणण्याची गरज आहे आणि ते कलेक्टिव्ह एफर्टने आपल्याला करता येईल. धन्यवाद मॅम, तुमच्याशी बोलून प्लेजर खूप टॉकिंग टू बरं यू. वाटलं. आणि खरंच बरं वाटलं असं तुझ्याशी बोलून. तुझ्यासारख्या सगळ्या पोरांनी यावं राजकारणात असंच वाटतंय. अँड होपफुली वी शुड सी दॅट सून. नक्की. थँक्यू सो थँक्यू मच सो मॅम. मच. थँक्यू. थँक्यू.